हॅलो फ्रेंड्स, मी आर एस बॅकटुडे. लास्ट लेक्चरला आपण डेरिव्हेटिव्हची मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजनचे एक्झाम्पल बघत होतो. ठीक आहे, ते एक्झाम्पल बघून झालेले आहेत. आता आपल्याला पुढच्या स्टेप्स म्हणजे नवीन पार्ट एक बघायचा आहे. त्या पॉईंटचं नाव आहे कंपोजिट फंक्शन. त्याला चेन रूल असे म्हणतात. चेन रूल म्हणजे काय, त्याच्या नावावरून लक्षात आलं पाहिजे की ते चेन मध्ये कनेक्टेड आहे. ठीक आहे, असा तो रूल आहे. त्या रूल्स आणि त्याचे काही फॉर्म्युले ते आपल्याला बघायचे. आता फॉर्म्युले म्हटल्यानंतर आपल्याला आणखी थोडंसं टेन्शन येते की ऑलरेडी 20 फॉर्म्युले झालेले आहेत. 20-21 काय असते ते फॉर्म्युले झालेत आणि त्याच्यात भर आणि फॉर्म्युले. पण ते जे फॉर्म्युले आहेत ते पहिल्या फॉर्म्युल्यावरती डिपेंड आहेत. आता जे आपण घेणार आहोत ते पहिल्या फॉर्म्युल्यावरती डिपेंड आहे. आता यामध्ये कंपोजिट फंक्शन म्हणजे काय, एकाच फंक्शनचं दोन वेळा आपल्याला काय करायला लागणार आहे, डेरिव्हेटिव्ह काढायला लागणार आहे. आता आपण एक फॉर्म्युला बघितलेला, समजा x⁻n किंवा e⁻x. e⁻x साठी होता, पण e⁻3x साठी काय होता फॉर्म्युला, तर नाही, तो फॉर्म्युला आपण इथे डिफाईन करणार आहोत. ठीक आहे, पहिल्यांदा चेन रूल. तो रूल आपण काय आहे तो लिहूया. रूल असा आहे dy/dx इज इक्वल टू dy/dt इंटू dt/dx. असा चेन रूल आहे. चेन मध्ये बघा, y पासून t ला आणि t पासून x ला, म्हणजे कसं ट्रॅव्हल होतो, y पासून t ला गेलो आणि t पासून x ला, या पद्धतीने ट्रॅव्हल करते फंक्शन. ठीक आहे, हे dy/dx. dt ला निघलं तर कॅन्सल केलं तर dy/dx मिळते का बघा, आपल्याला मिळतोय. याला म्हणायचं काय, चेन रूल. ठीक आहे, मग आता या रूल मध्ये काही फॉर्म्युलेज आहेत. ते फॉर्म्युला आपण बघूया म्हणून बरोबर. पहिला फॉर्म्युला आपल्याला बघायचा आहे तो म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ f(x) रेज टू n. ठीक आहे, यामध्ये काय फॉर्म्युला तो, आपण इथे फॉर्म्युला काय होता, x⁻n चा होता. तो फॉर्म्युला कसा आला बघा, f(x) म्हणजे फंक्शन दिलेलं असतं काहीतरी, तिथं नुसतं व्हेरिएबल होतं. x हे काय नुसतं व्हेरिएबल होतं, त्याच्या डोक्यावरती n होता. आता फंक्शनच्या डोक्यावरती जर n असेल तर काय करणार, तर f(x) रेज टू n इंटू f(x) रेज टू n - 1 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ f(x). जे काही इथे फंक्शन दिलेलं असेल त्याचं पुन्हा एकदा काय काढायचं, आपल्याला डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे. याला म्हणतात काय, कंपोजिट फंक्शन. रूल कसा आहे बघा, x⁻n चा होता, x च्या ठिकाणी f(x) आला म्हणून काय केलं, त्यासाठी n इंटू f(x) -1 हा फॉर्म्युला वापरला. हा फंक्शन आहे म्हणून फंक्शनचं पुन्हा एकदा काढायचं. फंक्शन आलं की त्याचं पुन्हा एकदा काढायचं. लक्षात घ्या, नुसतं x असतं तर काढायची गरज नाही. ठीक आहे, हे झालं फर्स्ट फॉर्म्युला. सेकंड फॉर्म्युला आपल्याला डेरिव्हेटिव्ह ऑफ e⁻f(x). आपल्याला e⁻x चा माहित होता, मग आता e⁻f(x) काय येणार आहे, तोच फॉर्म्युला e⁻f(x) येणार इंटू फंक्शन कोण आहे, पॉवरला डेरिव्हेटिव्ह ऑफ f(x). या पद्धतीने आपल्याला काढायचं आहे. थर्ड फॉर्म्युला ddx ऑफ a⁻f(x). काय येतो, a⁻f(x) इंटू log a इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ f(x). प्रत्येक फंक्शन मध्ये बघा तुम्ही लक्षात येईल तुम्हाला फॉर्म्युला मध्ये f(x) इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ f(x) आहे, इथे पण इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ f(x) आलेला आहे. फोर्थ फॉर्म्युला आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ cos f(x) इज इक्वल टू, cos चा काय असतो, मायनस साइन f(x) इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ f(x). आपल्याला cos चा फॉर्म्युला माहित आहे, डेरिव्हेटिव्ह ऑफ cos x काय असतो, मायनस साइन, बरोबर. मग फक्त काय आला, फंक्शन f(x) आलं, त्याचं पुन्हा एकदा आपण काय काढलं, इकडे डेरिव्हेटिव्ह काढलं. पाचवा डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन f(x) इज इक्वल टू काय येणार आहे, cos f(x) इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ f(x). जरा फिफ्थ. नेक्स्ट आहे सिक्स्थ फॉर्म्युला डेरिव्हेटिव्ह ऑफ log f(x) इज इक्वल टू, लॉग चा फॉर्म्युला असतो 1/x असतो. x च्या ठिकाणी कोण आहे, f(x) आहे, म्हणून काय येणार f(x) इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ f(x). सेवेंथ डेरिव्हेटिव्ह ऑफ 1/x च्या ठिकाणी आता फक्त काय आला, f(x) आला. डेरिव्हेटिव्ह आपला काय फॉर्म्युला आहे, 1/x चा. 1/x च्या ठिकाणी काय आला, f(x). 1/x साठी काय असतो, -1/x²
एक्स स्क्वेअर म्हणजे कोणाचा स्क्वेअर होणार इकडे एफ ऑफ एक्स चा स्क्वेअर होणार इंटू काय करणार डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स. त्याच्यानंतर आठवा फॉर्म्युला. ठीक आहे, एवढे फॉर्म्युला आपल्याला इनफ आहे. हे फॉर्म्युले आपले जे प्रत्येक त्यातले फॉर्म्युले होते ते प्रत्येक आपल्याला रिवाइज करायचे युनिव्हर्सिटी सोडून. लक्षात घ्या. जसजसे एक्झाम्पल पुढे पुढे आपण बघत जाऊ त्यावेळेस आपण ते फॉर्म्युले कॉम्प्लेक्स फंक्शनच्या फॉर्म्युल्यामध्ये कन्व्हर्ट करणार आहोत. हे झाले 7 फॉर्म्युले. पुन्हा एकदा रीड करतोय. पहिल्यांदा चेन रूल लिहिलेला आहे dy by dx is equal to dy by dt into dt upon dx. हा झाला चेन रूल म्हणतात त्याला. ठीक आहे, आणि हे कंपोजिट फंक्शनचे रूल आहे आणि फॉर्म्युले लक्षात घ्या. फॉर्म्युलेमध्ये काय आहे f of x raised to n into f of x raised to n minus 1 into d upon dx f of x. x च्या ठिकाणी काय आला f of x म्हणून पुन्हा त्याचं काढतोय. प्रत्येक फंक्शन मध्ये इंटू आलेला बघा. डेरिव्हेटिव्ह ऑफ f of x डेरिव्हेटिव्ह ऑफ f of x कंटिन्यूएट केलेला इकडे पण आहे. लक्षात घ्या. तोच फॉर्म्युला आपण काय करत होतो कंटिन्यू डेरिव्हेटिव्ह फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह काढत जायचं. आता लक्षात आलं. मागच्या गणितामध्ये आपण व्हेरिएबलचं काढलं होतं. आता कोणाचं काढायचं फंक्शनचं. फंक्शन आलं तर दुसऱ्यांदा काढायला व्हेरिएबल आलं तर एकदा काढून सांगतो का. ठीक आहे, आता याच्यावरची एक्झाम्पल्स आपण बघूया. एक्झाम्पल्स छोटी एक्झाम्पल्स आहेत पण आपल्याला पटकन लक्षात येते कोणता फॉर्म्युला यूज करायचा किंवा काय. हे जे फॉर्म्युले हे तुम्ही लक्षात ठेवा. पाठ करायची काही गरज नाही आहे. लक्षात ठेवा पहिलं फॉर्म्युले जे पाठ केले त्याच्यातच फक्त जरासा चेंज करून फॉर्म्युले लिहिलेले आहेत. एक्झाम्पल काय असणार बघा. क्वेश्चन find dy by dx. Find dy by dx if y is equals to 2x plus 1 bracket cube. ठीक आहे, आपल्याला आता इथे ब्रॅकेटचा क्यूब दिलाय. सोल्युशन मध्ये बघूया आपण. लेट y is equals to आपण पहिल्यांदा गणित लिहून दिला 2x plus 1 ब्रॅकेटचा क्यूब. आपल्याकडे डेरिव्हेटिव्हचा काय असा फॉर्म्युला आहे का बघा. ब्रॅकेट मध्ये काय ते संख्या दिली आणि त्याचा क्यूब किंवा ब्रॅकेट मध्ये व्हेरिएबल आहे. x रेस टू n चा फॉर्म्युला आहे. ह्याला x कन्सिडर करू शकतो का आपण. x रेस टू n चा आहे. ह्याला x आहे की x आला का नाही आला. इथे काय तर फंक्शन आलंय. फंक्शन म्हणजे काय 2x plus 1 आला म्हणजे हा फंक्शन झाला. हा मग पहिला फॉर्म्युला इथे लिहिलेलं बघा. कोणता फॉर्म्युला डेरिव्हेटिव्ह ऑफ f of x रेस टू n is equal to n into f of x raised to n minus 1 into derivative of f of x. हा फॉर्म्युला आपल्याला यूज करायला लागेल. ठीक आहे, या फॉर्म्युल्यानुसार काय होणार आता f of x च्या ठिकाणी काय दिला 2x plus 1 दिला. y चे काय दिलं dy by dx is equals to f of n into n किती येतं हा n आहे 3 into bracket 2x plus 1 n into f of x raised to n minus 1 3 minus 1 into derivative of f of x. f of x कोण आहे माझा 2x plus 1. मी या फॉर्म्युला फक्त व्हॅल्यूज पुट करून घेतो. आता काय येणार बघा 3 into 2x plus 1 रेस्ट किती येणार आहे 2 डेरिव्हेटिव्ह ऑफ 2x plus 1. आता 2x म्हणजे काय येणार 2 कॉन्स्टंट बाजूला जाईल x डेरिव्हेटिव्ह 1. लक्षात आलं. म्हणजे काय येणार 2x 2 येणार नुसता. हे सेपरेट ह्याचे सेपरेट काढायचं असतं डेरिव्हेटिव्ह. लक्षात घ्या. म्हणजे कसं होतं बघा ब्रॅकेट मध्ये एक काढून दाखवले 2 into डेरिव्हेटिव्ह ऑफ x प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ 1. मी या एक्झाम्पल मध्ये दाखवतोय. पुढच्या एक्झाम्पल मध्ये तुम्ही डायरेक्ट लिहायचं. लक्षात घ्या काय येणार बघा आता 3 into 2x plus 1 ब्रॅकेट स्क्वेअर 2 into x डेरिव्हेटिव्ह 1 plus 1 डेरिव्हेटिव्ह 0 2 into 1 2 2 plus 0 2 plus 0 किती येणार आहे 2 2 into 3 6 2x plus 1 ब्रॅकेटचा स्क्वेअर हा आला तुमचा dy by dx. कंपोजिट फंक्शन मध्ये हे या पद्धतीने एक्झाम्पल सॉल्व्ह करायला लागतं. मी फॉर्म्युला वापरला n into f of x raised to n minus 1. त्याला f of x कन्सिडर केलं हा n आहे. फंक्शन आले म्हणून फंक्शनचा फॉर्म्युला वापरला. याला कंपोजिट फंक्शन असं म्हणतात. ठीक आहे, आणखी एखादं एक्झाम्पल बघूया आपण. सोपं एक्झाम्पल आणखी एक घेतो बघा. फाइंड dy by dx if y is equal to e raised to 7x. आता e raised to 7x दिले. सोपं एक्झाम्पल बघा. e raised to काय दिला 7x. मग आपल्याकडे काय डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x.
इथे सेंटेन्स लिहायचं राहिलेलं बघा आपलं, फॉर्म्युला लिहायचं ना आपल्याला सेंटेन्स लिहायचं राहिलेला. इथे आपण सेंटेन्स लिहू शकतो डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. ठीक आहे. मग आता काय येणार फॉर्म्युला आपल्याकडे काय आहे डेरिव्हेटिव्ह. मी फॉर्म्युला लिहितोय डेरिव्हेटिव्ह ऑफ e raised to f of x is equal to e raised to f of x into derivative of f of x. ठीक आहे. हा झाला काय आपल्याकडचा फॉर्म्युला. फॉर्म्युला मी पहिल्या 2-4 एक्झाम्पल लिहितोय, लक्षात घ्या तुम्हाला कळावं म्हणून. फॉर्म्युला लिहायची काही गरज नाही आहे, तुम्ही लिहिला तरी चालेल नाही लिहिला तरी चालेल, पण तुम्हाला माहिती असणे गरजेचं आहे. अप्लाय करता आला पाहिजे. dy/dx is equal to काय म्हणून आता e raised to f of x च्या ठिकाणी कोण आला 7x म्हणजे काय येणार इथं डेरिव्हेटिव्ह ऑफ e raised to 7x which is equal to e raised to 7x पुन्हा इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ f of x म्हणजे काय येणार आहे इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ काय येणार आहे 7x. ते किती येईल मग e raised to 7x इनटू 7x किती येतं 7. मग आपण इथे प्लेस काढला बघा तसा 7 इनटू x चा डेरिव्हेटिव्ह काय येतो 1. ठीक आहे. मग आपण काय केलं 7 into 1 7. 7 ला फक्त पुढे गेलं 7 into e raised to 7x आणि इकडे काय आला आपला dy/dx. हे झालं कंपोनेंट फंक्शनचं दुसरं एक्झाम्पल. हे पहिलं एक्झाम्पल आणि हे दुसरं एक्झाम्पल, असे 2 एक्झाम्पल्स आपण आता बघितले. ठीक आहे. आणखी एखादं एक्झाम्पल बघूया आपण. समजा y is equal to cos 7x दिलं. y is equal to समजा cos 7x. त्या कंडिशन मध्ये किती करणार बघा आता आपल्याला काय माहित आहे फाइंड dy/dx दिलाय. y is equal to cos 7x दिलाय. cos 7x cos x चं माहित आहे. cos x चं डेरिव्हेटिव्ह काय असतं sin x. ठीक आहे. मग आता काय दिलं मात्र cos 7x त्याला डिफरन्शिएट केलं. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x काय येईल मग dy/dx is equals to काय असणार आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ cos 7x. cos 7x चं डेरिव्हेटिव्ह काय येतं मग cos चं काय येतं sin 7x इनटू काय असणार आहे हा झाला फंक्शन. हा झाला काय f of x. याला काय म्हणणार आपण फंक्शन म्हणणार आहे. ठीक आहे. हे फंक्शन असल्यामुळे त्याचं पुन्हा करावं लागतं. 7x चं काय होतं इकडे बघितलं आता 7x 7 येतं. 7 फक्त पुढे घ्या 7 आणि इथला मायनस आवडले -7 sin 7x. हे झालं तुमचं. लक्षात आलं. हे काय आहे 7x काय आपला हा एवढाच f of x हे एवढंच त्याला f of x म्हणतो. हा झाला काय dy/dx. लक्षात घ्या. साधी एक्झाम्पल्स असणार आहे. 2 मार्काचे एक्झाम्पल्स आहेत कंपोनेंट फंक्शन साठी. ठीक आहे. 7x cos 7x आलाय. आता पुढच्या एक्झाम्पल मध्ये कदाचित sin 7x येईल तुम्हाला परीक्षेला किंवा sin 8x येईल. काही असं येऊ शकतं. त्यावेळी आपल्याला ते एक्झाम्पल मध्ये ओळखून कंपोनेंट फंक्शन सॉल्व्ह करता आलं पाहिजे. आता एक एक्झाम्पल बघूया आणखी. असं दिलंय बघा फाइंड dy/dx if y is equals to sin cube x दिलाय. ठीक आहे. ट्रिकी वाटतं आपल्याला थोडं. sin cube x म्हणजे काय y is equals to sin cube x लिहिला आपण. मग हे ह्याला डिफरन्शिएट करायचं त्याच्या आपण सिम्प्लिफाय करूया. y is equal to काय असणार मग sin cube x कसं लिहू शकतो आपण sin x ब्रॅकेटचा क्यूब लिहू शकतो की नाही. sin cube x डायरेक्ट काढता येत नाही. हा क्यूब म्हणजे फक्त बाहेर घेतला मी आत दिला की हा असं होतं ते फंक्शन. साइनचा एक क्यूब आहे म्हणजे साइनचा क्यूब आहे का बघा त्याचा अर्थ तोच राहिला. ठीक आहे. मला आता डिफरन्शिएट करूया. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x काय म्हणणार dy/dx is equals to हा n आहे x raised to n चा फॉर्म्युला किंवा f of x raised to n चा फॉर्म्युला वापरायचा आपण. f of x raised to n चा फॉर्म्युला काय सांगतो n into n किती आहे 3 into f of x raised to n minus 1 म्हणजे कोण sin x raised to n minus 1 म्हणजे 3 minus 1 into डेरिव्हेटिव्ह ऑफ कोणाचं डेरिव्हेटिव्ह करणार फंक्शनचं म्हणजे कोण येतं sin x 3 into sin x raised to किती येणार मग 3 minus 1 2 आणि sin चं डेरिव्हेटिव्ह असतं cos x. झालं एवढंच करायला आपण dy/dx
इज इक्वल टू 3 इंटू साइन, हे पुन्हा तुम्ही असं लिहू शकता बघा, 3 इंटू साइन हा स्क्वेअर आपण घ्या, साइन स्क्वेअर एक्स इंटू कॉस एक्स, हे एवढं लिहिलं तरी चालतं, असं लिहिलं तरी चालतं, सिम्प्लिफाय जेवढं होतं तेवढं करू शकता तुम्ही. ठीक आहे, या पद्धतीचे एक्झाम्पल्स आपल्याला कंपाऊंड फंक्शन मध्ये असतात. आता मी सिंगल फंक्शन घेऊन केलेले आहेत, आता डबल फंक्शन म्हणजे काय, जॉईंट फंक्शन असेल तर म्हणजे एखाद्या फंक्शनची ऍडिशन असू शकते, त्या कंडिशन मध्ये कसं करायचं एक्झाम्पल ते बघूया. आता समजा y इक्वल टू आपल्याला दिलाय 2 raised to x प्लस sin 5x, ओके, आणि सोडवायला सांगितलं. लेट आता इथे दोन आहेत, 2 raised to x आणि प्लस sin 5x दिला, म्हणजे हे पहिल्या फॉर्म्युल्यावरती डिपेंड आहे आणि हे पण आपल्या कंपोनेंट फंक्शन वरती डिपेंड आहे. बघा इथं हा a raised to x चा फॉर्म्युला आहे आणि इथे कंपोनेंट फंक्शन आला. कंपोनेंट फंक्शन आता बघितलं मग काय ना, y is equal to 2 raised to x plus sin 5x, खाली काय ना आता डिफरेंशिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x, dy by dx is equal to derivative of 2 raised to x plus derivative of sin 5x. 2 raised to x साठी कोणता फॉर्म्युला वापरला, a raised to x चा. a raised to x चा फॉर्म्युला सांगतो, a raised to x into log a. a च्या ठिकाणी माझा किती आहे, 2 आहे, म्हणून काय ना 2 raised to x into log 2 प्लस sin 5x चं काय येणार आहे, cos 5x आणि इंटू काय असणार आहे, डेरिव्हेटिव्ह ऑफ 5x, 2 raised to x into log 2 प्लस 5x किती डेरिव्हेटिव्ह आता 5 into x raised to 1, ओके, 5 into 1 काय येणार आहे 5, 5 फक्त पुढे लिहा, म्हणजे काय ना 5 cos 5x हा dy by dx. लक्षात आलं का बघा. हे कंबाईन जर दिलं असेल तर या पद्धतीने कंबाईन फॉर्म्युले बनवू शकतात, पहिले फॉर्म्युले आणि कंपाऊंडचे फॉर्म्युले हे एकमेकांमध्ये येऊ शकतात, ते आपल्याला सोडून आलं पाहिजे, लक्षात घ्या. ठीक आहे, यासारखे एक्झाम्पल्स असतात, कंबाईन फॉर्म्युले वापरून आपल्याला काय करावं लागणार आहे, गणित सोडवायला लागणार आहे. त्यासाठी आपल्याला डोक्यामध्ये फॉर्म्युले कुठले आहेत, त्याचे कंपोजिट फंक्शनचे फॉर्म्युले काय हे लक्षात असणं गरजेचं आहे. त्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिस महत्वाची, जर प्रॅक्टिस केली नाही तर समजणार नाही. ओळखता आलं पाहिजे कंपोजिट फंक्शनचे एक्झाम्पल आणि रेग्युलर एक्झाम्पल. कंपोजिट फंक्शनचे एक्झाम्पल कसं ओळखणार, एक्स सोडून दुसरी कुठलीही संख्या आली तर, म्हणजे e raised to x आहे, sin x आहे, cos x आहे, बरोबर, 1 x आहे, तिथे 1 सोडून 1x सोडून कुठला आला की कंपोजिट फंक्शन, बरोबर आहे का बघा. इथे sin x पाहिजे, sin 1x असतो, 1 सोडून काय आलं 5 आलं, कंपोजिट फंक्शन झालं, असं ओळखायचं. ठीक आहे, आणखी एखादं एक्झाम्पल. ठीक आहे, आणखी एखादं एक्झाम्पल बघूया आपण. हा, डिफरेंशिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x सांगितलाय किंवा dy by dx. आता एका एक्झाम्पल मध्ये आपल्याला काय केलं बघा, दाखवतो तुम्हाला एक्झाम्पल कसा आहे. y इक्वल आपल्याला दिलाय cos x into e raised to x दिला बघा, फाइंड dy by dx. ठीक आहे, मग आपण पहिले काय, आता cos आणि हा ब्रॅकेटच्या मध्ये एवढा मोठा थिटा दिला, मग काय करणार आपण, लेट y is equal to काय येणार आहे, cos x into e raised to x. ठीक आहे, आपला बेसिक फॉलो करत जायचं. cos x चा फॉर्म्युला मला माहित आहे, कॉम्पोजिट असेल तर काय याला f of x म्हणणार, याला काय म्हणणार f of x. मग काय करूया, डिफरेंशिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x, मग काय येणार dy by dx, डेरिव्हेटिव्ह ऑफ, कुणाचं डेरिव्हेटिव्ह काढणार पहिल्यांदा cos चा, काय cos x into e raised to x, ओके. मग cos चा डेरिव्हेटिव्ह काय असतं, मायनस साइन, थिटा जो काय असेल तो x into e raised to x, हे झालं f of x आहे, म्हणून काय करणार इंटू, पहिल्यांदा काय करणार, पहिल्या ओळीला f of चं काढून घ्यायचं आणि जी खाली येतं त्यावेळेस मग कंपोजिट फंक्शनचं काढायचं. पहिल्यांदा काय करणार, इथं जे काही फंक्शन असेल पहिलं त्याचं काढायचं आणि इंटू कंपोजिट फंक्शन कोण आहे त्याचं काढायचं, म्हणजे काय कोणाचं असणार x into e raised to x. आता मजा आहे बघा, मायनस साइन x into e raised to x. ठीक आहे, याला सुद्धा ब्रॅकेट टाकतो कारण तो प्रोडक्ट आलाय, गुणाकाराचा नियम वापरायचा आपल्याला, गुणाकाराचा रूल वापरायचा डेरिव्हेटिव्हचा. मग डेरिव्हेटिव्ह गुणाकाराचा रूल काय, फर्स्ट इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस सेकंड इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट, u इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ v प्लस v इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ u. मग त्यानुसार याला आपण u म्हणूया, याला v म्हणूया, काय येणार
first into derivative of second plus second into derivative of first. ठीक आहे, मग काय येतं मायनस साइन x इंटू ई रेस टू एक्स ब्रॅकेट मध्ये काय येणार आता x ई रेस टू एक्स काय असतं ई रेस टू एक्स डेरिव्हेटिव्ह ई रेस टू एक्स आहे किती x डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे 1. ओके, आता ब्रॅकेट मध्ये काय बाहेर निघू शकतोय ई रेस टू एक्स निघतोय का ई रेस टू एक्स बाहेर घ्यायचा पूर्ण बाहेर घ्यायचं साइनच्या अगोदर घेऊन टाकायचं म्हणजे काय ना मायनस ई रेस टू एक्स इंटू साइन एक्स इंटू ई रेस टू एक्स कंसात कारण असेल आता x प्लस 1. लक्षात आलं तुम्ही म्हणा ई रेस टू चिन्ह पण इथलं पण हा थिटा आहे इथलं कॉमन काढायचा नसतो थिटा आहे हा थिटा तसाच राहणार थिटा मध्ये काही निघणार नाहीये यातनं कॉमन निघाला ई रेस टू एक्स तुम्ही पुढे आणून ठेवा आणि हा मायनस ऑलरेडी आहे हे झालं काय तुमचा dy by dx कॉम्पोज फंक्शन असे एक्झाम्पल परीक्षा लिहू शकता डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x त्यावेळी आपल्याला हे समजलं पाहिजे. ठीक आहे, आणखी एक एक्झाम्पल बघूया आपण या इकडे बघूया फाइंड dy by dx काय दिलाय y is equals to y is equal to फंक्शन दिले log y is equal to दिला त्याला log ब्रॅकेट मध्ये x स्क्वेअर प्लस 2x प्लस 5. ठीक आहे, फाइंड dy by dx सांगितलं लेट y is equal to काय करणार आपण एक्झाम्पल लिहिलं log of x square plus 2x plus 5 त्याला डिफरन्शिएट करूया डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x मग काय येणार dy by dx is equals to डेरिव्हेटिव्ह पुन्हा डेरिव्हेटिव्ह काढणार पहिल्यांदा log चा मग log चा घेऊया log of x square plus 2x plus 5 log चं काय असतं log x याला x कन्सिडर केलं किंवा f of x म्हणलं log of f of x चा फॉर्म्युला मगाशी दिला बघा आपण तो फॉर्म्युला जे काही लिहिलेले स्टार्टिंगला ते तुमच्या वहीत लिहून काढायचे लक्षात घ्या हा मग त्यानुसार f of x किंमत काय लिहिली एवढी मोठी आहे बरोबर त्याच्यामध्ये कोण आहे log आहे log of f of x चा फॉर्म्युला काय 1 upon f of x म्हणजे कोण x square plus 2x plus 5 इंटू पण काय सांगितलं आहे डेरिव्हेटिव्ह कोणाचा f of x आहे f of x चा डेरिव्हेटिव्ह कोणाचा असणार आहे x square plus 2x plus 5 ह्याला ब्रॅकेट टाकायचा एकट्याला द्यायचं नाही ब्रॅकेट का टाकायचं कारण या ब्रॅकेट पूर्ण या इक्वेशनचं डेरिव्हेटिव्ह काढायचं आपल्याला. ठीक आहे, मग इक्वेशनचं डेरिव्हेटिव्ह काढताना काय येणार आता हा 1 upon x square plus 2x plus 5 आणि x square काय येणार आहे 2x मागे बघितलं आपण आता आपल्याला हे पाहिजे तेवढं 5 आणि 2x काय असतो 2 प्लस 5 काय तो 0 प्रत्येक वेळी याद येत बसत नाही dx of x square dx of 2x प्रत्येक वेळी येत बसत नाही कंपाऊंड फंक्शन मध्ये डायरेक्ट काढायचा x square 2x मिळाला 2x चा 2 मिळाला 5 चा 0. ठीक आहे, मग आता काय करणार 2x plus 2 plus 0 म्हणजे काय राहिला 2x plus 2 राहिला त्यांनी आपण लागू ना काय ना 2x plus 2 कारण का ते न्यूमरेटर मध्ये याच्या डिनोमिनेटर 1 आहे याला डिनोमिनेटर लागू ना काय ना x square plus 2x plus 5 हा झाला dy by dx. ठीक आहे, अशी कंपाऊंड फंक्शनचे एक्झाम्पल्स असणार आहे तुम्हाला होमवर्कला पण एक्झाम्पल दिले जातील हे जे कंपाऊंड फंक्शनचे फॉर्म्युले आहेत ते व्यवस्थित वाचा दिलेले एक्झाम्पल तुम्ही सोडून तुमच्या वहीत लिहा प्रॅक्टिस करा 30 एक्झाम्पल पहिल्यांदा आणि मग होमवर्कला जे काही एक्झाम्पल्स येईल ते तुम्ही प्रॅक्टिससाठी सोडू शकता. ठीक आहे, तुम्हा सगळ्यांना हे लेक्चर समजलं असेल जर काही शंका असतील तर तुम्ही विचारू शकता. ओके, थँक्यू व्हेरी मच.